नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कंबाईंड ग्रुप मेन्समध्ये सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्नाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. यामध्ये 12 प्रश्न हे सामान्य विज्ञान व 8 प्रश्न हे विज्ञान व तंत्रज्ञान या सेक्शनवर विचारलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघूया. जेव्हा किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करते तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते? पहिलं वाक्य आहे, बाहेर पडणारे सर्वच उत्सर्जित किरण एकाच दिशेने वळलेले दिसतात. बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित किरणावर कोणताही फरक पडत नाही. बाहेर पडणारे किरण 3 भागात विभागले जातील व त्यांचा मार्ग यादृच्छिक रँडम असेल. बाहेर पडणारे किरण 3 वेगळ्या भागात विभागले जाऊन त्यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशांना वळतील तर तिसरा भाग हा अविचलित अनडिफ्लेक्टेड राहील. तर हा रेडिओ या टॉपिकवर विचारलेला प्रश्न आहे. आपल्याला माहीत आहे रेडिओ ॲक्टिव्हेशन होताना अल्फा, बीटा, गॅमा हे किरण बाहेर पडत असतात. तर अल्फा किरण जेव्हा बाहेर पडतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असते, ते निगेटिव्हकडे वळलं जाते. त्याच्यानंतर बीटा किरण जो असतो त्याच्यावर निगेटिव्हली चार्ज असते आणि ते पॉझिटिव्हकडे वळल्या जाते. आणि तिसरा असतो गॅमा किरण, तो चार्जलेस असतो, त्याचं डिफ्लेक्शन कोणीकडे होत नाही. तर आपण पहिलं वाक्य बघू. बाहेर पडणारे सर्व उत्सर्जित किरण एकाच दिशेने वळलेले दिसतात. हे वाक्य चूक आहे. एकाच दिशेने वळलेले दिसणार का? नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे जाईल, निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे जाईल, आणि जो चार्जलेस आहे तो सरळ जाईल. बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित किरणावर कोणताही फरक पडत नाही. फरक पडतो, त्यामुळे हे सुद्धा वाक्य चूक आहे. बाहेर पडणारे किरण 3 भागात विभागले जातील व त्यांचा मार्ग यादृच्छिक रँडम असेल. नाही, रँडम असणार नाही, ते एका पर्टिक्युलर वेनीच डायव्हर्ट होतील. चौथा आहे, बाहेर पडणारे किरण 3 वेगवेगळ्या भागात विभागले जाऊन त्यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशांना वळतील तर तिसरा भाग हा अविचलित राहील. करेक्ट आहे, कारण 2 एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे अल्फा बीटाकडे जाईल, बीटा अल्फाकडे जाईल, आणि जो गॅमा आहे तो अनडिफ्लेक्टेड राहील. त्याच्यामुळे याचं विधान चौथं हे खरं ठरते. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणता गॅमा किरणाचा गुणधर्म आहे? प्रॉपर्टी ऑफ गॅमा रेज. हा सुद्धा रेडिओ ॲक्टिव्हिटी ह्या टॉपिकवर विचारलेला प्रश्न आहे. आपणांना पहिलं गॅमा किरणाचे काय काय प्रॉपर्टीज आहे. गॅमा किरण हा चार्जलेस असतो, त्याचा पेनिट्रेटिंग पॉवर हे हाय असते आणि आयोनायझिंग पॉवर हे कमी असते. ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिलं काय आहे, यामध्ये 2 एकक धनभार असतो. नाही, हा चार्जलेस आहे. पहिलं वाक्य चूक आहे. बीटा किरणापेक्षा आयनीकरण शक्ती 100 पट जास्त असते. आयनीकरण शक्ती म्हणजे आयोनायझिंग पॉवर. आयोनायझिंग पॉवर म्हणजे काय होते? आयोनायझिंग पॉवर म्हणजे एखाद्या पार्टिकलची दुसऱ्या ॲटम किंवा मॉलिक्यूलमधलं इलेक्ट्रॉन डिस्प्लेस करण्याची क्षमता. आता मला सांगा, गॅमा किरण हा चार्जलेस आहे, वरून अल्फा आणि बीटापेक्षा कसा आहे? हलका आहे, तर त्याचा आयोनायझिंग पॉवर जास्त राहील का? नाही. अल्फा या किरणाचा आयोनायझिंग पॉवर जास्त असतो, त्याच्यानंतर बीटा या किरणाचा असतो, आणि त्याच्यानंतर गॅमा किरणाचा असतो. त्याच्यामुळे बीटा किरणापेक्षा आयनीकरण शक्ती 100 पट जास्त असते. हे चूक आहे. सगळ्यात जास्त अल्फाची असते आयोनायझिंग पॉवर, नंतर बीटाची असते, नंतर गॅमा किरणाची असते. त्यामुळे सेकंड वाक्यसुद्धा चूक आहे. त्यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही. हो, हे करेक्ट आहे, कारण गॅमा किरण हे कसे आहे? चार्जलेस आहे, त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डचा फरक पडत नाही, आणि त्याच कारणानं त्यांचं पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे भेदनशक्ती ही काय असते? जास्त असते. हलका असल्यामुळे ते भेदून निघून जातात. गॅमा किरणामध्ये ऋणभार असतो? नाही, हा चार्जलेस असतो. काय? गॅमा किरण हा चार्जलेस असतो. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येईल? थर्ड येईल. त्यानंतर आपण 73 क्वेश्चन बघूया. भौतिक राशी आणि त्यांचे एकक यांच्या जोड्या लावा. भौतिक राशी आणि त्यांचे एकक यांच्या जोड्या लावा. हा एकदम सोपा प्रश्न आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणून फिजिक्समधला पहिला टॉपिक आहे, त्याच्यामधला आहे. तर बघा, लांबी कशात मोजतो आपण? सेंटीमीटरमध्ये मोजतो. सेंटीमीटरमध्ये. वस्तुमान कशामध्ये मोजतो? ग्रॅममध्ये. वेळ कशामध्ये मोजतो? सेकंदमध्ये. आणि तापमान कशामध्ये मोजतो? केल्विनमध्ये. याच्यामध्ये काय करायचं, पहिलं बघून घ्यायचं लांबीला बी कुठं दिलेलं आहे, कुठल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ते बघून घ्यायचं. तर बघा, लांबीला कुठं दिलेलं आहे? पहिल्या शीटात बघा, लांबीला 1ला बी एकाच ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे आपला ऑप्शन 4. बाकीचे ऑप्शन पाहायची गरज नाही. सहसा आयोग 2 ऑप्शन सारखे देत असते. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया.
तुरटी जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते त्यात खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते? आता तुरटीला कॉमन नेम आहे तुरटीचं ॲलम आणि केमिकल नेम आहे पोटॅशियम, के अल्युमिनियम सल्फेट, SO4 आणि 12 वॉटर मॉलिक्यूल. हे काय आहे? ॲलम म्हणजे तुरटीचं केमिकल नेम आहे पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट. याच्यामध्ये तुम्ही बघा हे 4 ऑक्सिजन आहे, याला कंसात बाजूला 2 आहे, म्हणजे 4 दुने किती झाले? 8 ऑक्सिजन झाले. आणि याच्यामध्ये बघा परत इथं 12 H2O म्हणजे इथं किती झाले? 12 ऑक्सिजन झाले. याचा अर्थ टोटल किती झाले? 20 ऑक्सिजन मॉलिक्यूल झाले. त्याच्यामुळे पोटॅशियम एकच आहे, अल्युमिनियमसुद्धा एकच आहे, सल्फर एकच आहे, हायड्रोजन 12 दुने 24. आपण हायड्रोजनचं काय असते? वस्तुमान कमी असते. याच्यामध्ये तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर ऑक्सिजनची किती आहे? टोटल 12 आणि 8 20 आहे. त्याच्यामुळे कोणाचं प्रमाण जास्त राहील? ऑक्सिजनचं जास्त राहील. त्याचा आन्सर काय येईल? थर्ड. याचा आन्सर काय येईल? थर्ड. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय? आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे गेल्यास दुसऱ्या आवर्तात लिथियमपासून फ्लोरीनपर्यंत मूलद्रव्याची अणुत्रिज्या वाढत जाते, कमी होत जाते, सुरुवातीला कमी होत जाते, नंतर वाढते, स्थिर राहते. कधी लक्षात ठेवा, पिरियडिक टेबल जर आपण असा काढला, हा असा मोठी पिरियडिक टेबल आपण काढला तर डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजे असं जाताना काय होत जाते? इकडे प्रत्येक जे असे ॲटम्स आहे ठेवलेले यांचे काय होत जाते? इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. आपल्याला माहीत आहे हे न्यूक्लियस आहे, त्याच्या भोवताल हा शेल आहे, कक्षा आहे. आणि याच्यामध्ये जर अशी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली लगेच इमिजिएट समजा संख्या वाढत गेली तर हे न्यूक्लियस ह्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खिचते आणि त्याच्यामुळे काय होते? ही जी त्रिज्या आहे ही काय होते? कमी होते. त्याच्यामुळे असं तुम्ही जर बघितलं लिथियमपासून इकडे गेलो आपण, फ्लोरीन इकडे असं या साईडला गेलो आपण, तर काय होईल मग? याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय होत जाईल? वाढत जाईल लगेच आणि त्याच्यामुळे काय होत जाईल? अणुत्रिज्या ही काय होत जाईल? कमी होत जाईल. आणि जर समजा तुम्ही टॉप टू बॉटम म्हणजे वरून असे खाली याल तर काय होत जाईल? मग कक्षेची संख्या वाढत जाईल अशी. त्याच्यामुळे काय होत जाईल? मग अणुत्रिज्या वाढत जाईल. समजा टॉप टू बॉटम याल तर, वरून खाली याल तर. पण जर समजा तुम्ही डावीकडून उजवीकडे जाल तर काय होईल? अणुची त्रिज्या ही कमी होत जाते. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आणि वारंवार आवर्त सारणी म्हणजे पिरियडिक टेबल याच्यावर प्रश्न हा विचारला जातो. याचा आन्सर येईल 3. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओझोन स्तराच्या कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे? सर्वप्रथम तुम्हाला ओझोन स्तराविषयी माहिती पाहिजे. ओझोन लेअर हा आपल्या पृथ्वीच्या स्टॅटोस्फिअरमध्ये येतो. तो नॅचरल मेड आहे आणि त्याचं काम आहे का जे सूर्यापासून अल्ट्रा व्हायोलेट रेज जे येत आहे त्यांना काय करणे? प्रोटेक्शन करणे. त्या रेजपासून काय करणे? प्रोटेक्शन करणे. आता नॅचरल ऑकरिंग जे आहे काय म्हणतात? हे जे खाली दिलेले आहे काय? ग्रीन हाऊस गॅसेस कोणकोणते आहे? ते आहे वॉटर वेपर आहे, एक वॉटर वेपर आहे. दुसरं काय आहे? मिथेन आहे. तिसरं काय आहे? CO2 आहे. त्याच्यानंतर N2O आहे. हे सुद्धा काय आहे? नॅचरल ऑकरिंग आहे, नायट्रस ऑक्साईड आहे. तर हे काय करतात? ओझोनचं डिप्लेशन करतात. पण इथं काय विचारलेलं आहे? मुख्य कारण मेन. कधीही प्रश्नामध्ये जे वर्डिंग आहे ते नीट वाचायची. इथं सत्य विचारलं आहे, असत्य विचारलेलं आहे, चुकीचं विचारलेलं आहे, बरोबर विचारलेलं आहे. आता इथं विचारलं आहे ओझोन स्तराच्या कमी होण्याचं मुख्य कारण. काय विचारलं आहे? मुख्य कारण विचारलेलं आहे. तर मुख्य कारण काय आहे? मग मुख्य कारण आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. हे मॅनमेड आहे. हे रेफ्रिजरंटमध्ये आपण वापरल्यामुळे तयार होते. असे 3 आहे. एक CFC आहे जे मॅनमेड आहे, ग्रीन हाऊस गॅसेस आहे. दुसरा आहे PFC आहे, पर फ्लोरोकार्बन. आणि तिसरा आहे SF6 आहे. SF6 आहे सल्फर हेक्झाफ्लोराईड. हे काय आहे? मॅनमेड आहे. ओझोन डे हा 16 सप्टेंबरला आपण मनवतो आणि पहिला त्याच्यामध्ये जो म्हणजे काळा डाग आहे तो 1982 का 83 मध्ये दिसलेला होता. मला कन्फर्म नाही पण तेच आहे तारीख. त्याच्यावर सुद्धा MPSCनं प्रश्न विचारलेला आहे. तर हे
या ओझोन संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय काय लक्षात ठेवायचं आहे? ग्रीन हाऊस गॅसेस लक्षात ठेवायचे आहे, जे कोणकोणते आहे. मिथेन आहे, वॉटर वेपर आहे, N2O आहे, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, CO2 सुद्धा आहे मेन. हे सगळे कसे आहे? ग्रीन हाऊस गॅसेस आहे, नॅचरल ऑकरिंग. त्यानंतर मॅनमेड कोणते आहे? CFC आहे, कार्बन फ्लोरोक्लोराईड, PFC आहे, क्लोराईड, आणि SFC आहे, सल्फर हेक्सा फ्लोराईड. तर त्याच्यामध्ये ओझोन डिप्लेशनचं मेन कारण काय आहे? CFC आहे, फ्लोरोकार्बन. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. सरपटणाऱ्या सरीसृप प्राणीवर्गाच्या खालील प्राण्यापैकी जिवंत जीवाश्म कोणते? कोणते म्हटलं आहे? लिव्हिंग फॉसिल. तर पहिली गोष्ट तुम्हाला लिव्हिंग फॉसिलचा अर्थ समजून घ्यायचा आहे. लिव्हिंग फॉसिल म्हणजे असे ऑर्गॅनिझम किंवा असे ॲनिमल का जे त्यांचं जे इव्हॉल्युशन आहे ते त्यांनी काय केलं आहे? चेंज केलेले नाही आहे. जसं डायनासोर हे जनरली रेप्टाईल गटातलेच आहे. ते आता पृथ्वीपासून पूर्ण नष्ट झालेले आहे. त्याचं रिझेम्बलन्स कोण दाखवते आज? त्याचं रिझेम्बलन्स इकडचे सरडे दाखवतात, इकडच्या मगरी दाखवतात, हे प्राणी दाखवतात त्याचे. तर असा कोणता रेप्टाईलमधला ॲनिमल आहे तो काय करतोय? म्हणजे त्यांना स्वतःला चेंजच नाही केलं, तो एक्झॅक्ट रिझेम्बलन्स आहे. तर कोणकोणती तो ऑप्शन दिलेला आहे? हेमिडॅक्टेलस हा सरडाचाच प्रकार आहे. ड्रॅको हा उडणारा सरडाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर चॅमेलियॉन हा हिरवा सरडा आहे. त्याच्यानंतर इथे आहे स्पेनोडॉन. तर याचा आन्सर आहे 4. थोडा हा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे, तरीसुद्धा आपण सायन्स या विषयाचा आवाका जास्त असल्याने असे 2-3 प्रश्न असतात. तर ह्या 12पैकी याही पेपरमध्ये 2-3 क्वेश्चन तसे आहेत. तर आपल्याला टार्गेट 12पैकी 8 किंवा 9 ठेवायचे आहे आपल्याला. आणि ग्रुप सीमध्ये प्रीमध्ये जिथे 15 क्वेश्चन असतात तिथं आपल्याला टार्गेट 12 किंवा 13 ठेवायचं आहे. 2-3 प्रश्न आउट ऑफ बॉक्स असतात, ते सोडून द्यायचेच आहे. त्याचा आन्सर काय आहे? स्पेनडॉन. हा जो रेप्टाईल आहे हा एक्झॅक्ट जे एक्सटिंक्ट झालेले आहे डायनासोर वगैरे त्यांच्याशी हा रिझेम्बलन्स दाखवतो. आणि हा सुद्धा काही दिवसांनी एक्सटिंक्ट होऊन जाईल. यानं जर समजा चेंज केले नाही, एन्व्हायरमेंटल प्रेशरच्या अनुषंगाने ॲडॅप्टेशन केलं नाही, आपले हॅबिटॅट बदलवलं नाही, तर हा सुद्धा एक्सटेंड होऊन जाईल. तर याचा आन्सर काय आहे? 4. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालीलपैकी कोणते प्राणी एकाच जातीचे आहे? एकाच जातीचे आहे, सेम फायलम. जसं आता इथे एक्झाम्पल कशाचे आहे? नॅचरली किंगडम कशाचे आहे? ॲनिमॅलियाचे आहे. एवढं तर समजते. ॲनिमॅलियाचे आहे. त्याच्यामध्ये हे कशाचे आहे? ऑक्टोपस दिसला म्हणजे बघा, ऑक्टोपस 3-4 ठिकाणी आहे, म्हणजे हे कशाचे आहे? मोलुस्काचे आहे. तुम्हाला असं एक लॉजिक लावता आलं पाहिजे. मोलुस्का आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथं काय केलं आहे, याचं आन्सर आहे सेकंड. हे एक समजूनच सांगतो, कारण हे एक्झाम्पल आणि कसे दिले आहे सगळे हे सायंटिफिक नेम दिले आहे, कॉमन नेम दिलेले नाही. त्याच्यामध्ये जे पायला आहे, हे पायला म्हणजे काय होते? हे स्नेल होते. आता समजा स्नेल इथं लिहिलेलं असलं तर तुम्हाला लगेच लक्षात आलं असतं. पायला काय? स्नेल्स. आणि हे सेपिया काय आहे? सेपिया काय? कटल फिश आहे. सेपिया काय? कटल फिश आहे. तर आयोगाने आता एक नवीन पॅटर्न चालू केला आहे. आयोगाने काय चालू केलं आहे का कॉमन नेम द्यायचे नाही. कॉमन नेम न देता त्याचं सायंटिफिक नेम किंवा त्याचं दुसरं नाव द्यायचं. म्हणजे काय होऊन जाईल? कन्फ्यूज होऊन जाईल. त्याचा आन्सर काय आहे? सेकंड. हे सगळे मोलुस्कामध्ये येतात. मोलुस्का हे जे फायलम आहे याच्यामध्ये कसा असतो? तो मृदक आहे, म्हणजे असा सॉफ्ट ॲनिमल असतो. कसा असतो? सॉफ्ट. आणि तो काय करतो? स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी स्वतःभोवती सेल तयार करतो. म्हणजे स्नेल झालं, हे ओएस्टर झालं, हे सगळे काय करतात? ह्या सेलमध्ये असतात. आता याच्या दुसरे पण एक्झाम्पल दिलेलं बघा, हे एस्टिरियस. इथं सुद्धा काय केलं? हे एस्टिरियस स्टारफिशचं नाव आहे. तारामासा स्टारफिश. आता स्टारफिश असतं तुम्ही लगेच लक्षात आलं असतं का हा ऑप्शन येत नाही. स्टारफिश कशामध्ये येतो? हा इकायनोडर्माटामध्ये येतो. कशामध्ये येतो? इकायनोडर्माटा. हा सुद्धा ॲनिमलमधला काय आहे? ॲनिमलमधला सबफायलम आहे. त्याचा आन्सर काय येते मग? ऑक्टोपस, पायला, सेपिया. हे काय? मोलुस्का गटातले आहे. तुम्हाला असे आता त्यांचे कॉमन नेम आणि त्याचे सायंटिफिक नेम असे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालील शास्त्रापैकी कोणास वर्गीकरणाचे जनक असे म्हणतात? हा एकदम सोपा प्रश्न आहे. याचा आन्सर काय येईल? काय ऑप्शन आहे? रॉबर्ट ब्राऊन, कार्लोस लिनियस, लॅमार्क आणि रॉबर्ट हुक. सगळ्यांना माहीत आहे फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कोण असते? फादर ऑफ टॅक्झॉनॉमी आहे कार्लोस लिनियस. यांना भरपूर नाव आहे. क्लासिफिकेशनचे जनक म्हटलं आहे, बायनॉमियल क्लासिफिकेशनचे जनक म्हटलेलं आहे, द्विनॉम वर्गीकरणाचे. त्याच्यामुळे हा एकदम सोपी प्रश्न आहे. तरी त्या अनुषंगानं आपण दुसरे ऑप्शनसुद्धा डिस्कस करून घेऊ. बघा, रॉबर्ट ब्राऊन दिलेलं आहे इथं. रॉबर्ट ब्राऊननं काय केलेलं आहे?
न्यूक्लियस म्हणजे जे काय आहे सेलचं जे न्यूक्लियस आहे, सेलचं जे काय न्यूक्लियस आहे त्याचा शोध लावलेला आहे. कोणी? रॉबर्ट ब्राऊननी. लॅमार्कनी काय केलेलं आहे? लॅमार्कनी थेअरी ऑफ इव्हॉल्युशन दिलेली आहे. लॅमार्कनी काय केलेली आहे? थेअरी ऑफ इव्हॉल्युशन दिलेली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे का जर समजा कुठला ॲनिमल हा स्वतःला चेंज नाही केला अकॉर्डिंग टू क्लायमेट, तो काय होऊन जाईल? एक्सटिंक्ट होऊन जाईल. आणि तो काय करतो? कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर करतो दुसऱ्या ऑफस्प्रिंगला येणाऱ्या. आणि रॉबर्ट हुकनी काय केलेलं आहे? रॉबर्ट हुकनी सेलचा शोध लावलेला आहे. रॉबर्ट हुकनी काय केलेला आहे? सेलचा शोध लावलेला आहे. त्याचा आन्सर काय येईल मग? कार्लोस लिनियस. याचा आन्सर काय येईल? कार्लोस लिनियस. 80वा प्रश्न आहे, ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते. प्रोड्यूस एक्स्ट्रीम व्हायरस रेजिस्टन्स इन ट्रान्सजेनिक प्लांट. आता इथं सर्वप्रथम तुम्हाला ट्रान्सजेनिक प्लांट काय होते याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजे असं प्लांट का जो दुसऱ्याचे जीन्स वापरून किंवा दुसऱ्या प्लांटचे जीन्स वापरून तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये तो नॅचरली ऑकरिंग नसतो. तर हा थोडा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे. आता हा थोडा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे आणि हा टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे. तर याचा आन्सर काय आहे? RNA सायलेन्सिंग. RNA सायलेन्सिंग मुळे ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये काय होते? तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? हे वनस्पतीय संप्रेरक जे पाण्याची कमतरता असल्यास स्टोमॅटा बंद करते. त्याचं काय येईल आन्सर? बघा ऑप्शन काय? ऑक्झिन्स आणि सायटोकायनिन, जिब्रेलिन्स आणि ऑक्झिन्स आणि ॲबॅसिसिक ॲसिड, फक्त ॲबॅसिसिक ॲसिड. बघा स्टोमॅटो बंद करते म्हणजे काय आहे? हे कशाचं इंडिकेशन आहे? ग्रोथ इनहिबिटर. म्हणजे त्याचं काय करते? स्टोमॅटो बंद करणं हे कशाचं इंडिकेशन आहे? म्हणजे प्लॅन्टची वाढ थांबवणे किंवा प्लॅन्टला जर समजा ॲडवर्स कंडिशन असेल तर काय करणे? त्याचं स्टोमॅटो बंद करणं. पाण्याची कमतरता आहे तर काय करेल? प्लॅन्ट स्टोमॅटो बंद करून टाकेल, ट्रान्सक्रिप्शन होणार नाही आणि जे पाणी आहे पानामध्ये, देठामध्ये, खोडामध्ये ते स्वतःसाठी तो वापरेल ॲडवर्स कंडिशनमध्ये. तर याचा ग्रोथ इनहिबिटर कोण आहे? 2 आहे. मग एक आहे ॲबॅसिसिक ॲसिड आणि दुसरा आहे इथिलीन. हे 2 काय आहे? हे 2 ग्रोथ इनहिबिटर आहे. त्याचा आन्सर काय येईल मग? चौथं ऑप्शन येईल. तर आपण काय करू? दुसरे ऑप्शनसुद्धा काय करून घेऊ? डिस्कस करून घेऊ. पहिलं काय? ऑक्झिन्स. बघा ऑक्झिन्स काय करते? प्लांटची ग्रोथ करते, डेव्हलपमेंट करते. त्याच्यानंतर काय आहे इथं? सायटोकायनिन काय करते? शब्दातच आहे. सायटो आणि कायनिन काय होते? शब्दातच दिलेला आहे. काय दिलेलं आहे? बघा सायटो म्हणजे सेल आणि कायनिन म्हणजे डिव्हिजन. म्हणजे हे काय करते? सायटोकायनिन सेल डिव्हिजन काढून तिथल्या सेलची काय करते? ग्रोथ करते. जिब्रेलिन काय? ग्रोथ इनहिबिटर आहे का? नाही. म्हणजे ग्रोथ करणारे आहे. हे ग्रोथ करणारे आहे. सोबत ऑक्झिन्स आत्ताच आपण डिस्कशन केलं. जिब्रेलिन ऑक्झिन्स काय आहे? ग्रोथ करणारे आहे. सायटोकायनिन काय? सेल डिव्हिजन करणारे आहे. आणि ॲबॅसिसिक ॲसिड आणि इथिलीन हे काय आहे? ग्रोथ इनहिबिटर आहे. म्हणजे इथिलीन काय करते? फळाला पिकवते म्हणजे फळ पिकणार आणि गळून जाणार. म्हणजे काय केलं त्याने? त्याची जी लाईफ सायकल आहे ती काय केली आहे? थांबवून दिलेली आहे. त्याचा आन्सर काय येईल मग? चौथं, जी पाण्याची कमतरता असल्यास स्टोमॅटा बंद करते. आता बघू आपण शेवटचा प्रश्न आहे, वर्गीकरणाचा पदानुक्रम लावा. गण, वर्ग, प्रजाती, कुल. याची एक ट्रिक आहे. एक ट्रिक ही सुद्धा आहे. दोन्ही ट्रिक सांगून देतो मी तुम्हाला. एक आहे KPC ऑफ G आणि S. के म्हणजे किंगडम, याला आपण संघ म्हणतो. P म्हणजे फायलम, C म्हणजे क्लास, O म्हणजे ऑर्डर, F म्हणजे फॅमिली, G म्हणजे जीनस आणि S म्हणजे स्पीसीज. बघा आता अशा वेळी आता हे ट्रिकला तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिल्यामुळे इंग्रजीमध्ये जाऊ शकता. काय येईल इथं? प्रथम काय येईल? बघा आपण इथं बघितलं तर काय येईल? सर्वप्रथम ऑर्डर आहे, क्लास आहे, जीनस आहे, फॅमिली आहे. म्हणजे काय येईल? पहिलं क्लास येईल. म्हणजे सी कुठं आहे? मग बघा सी इथं आहे. सी नंतर काय आहे? ऑर्डर आहे. या चौथ्या ऑप्शनमध्ये बघा CA. नंतर काय आहे? D आहे फॅमिली आणि नंतर काय? जीनस आहे. म्हणजे काय येईल इथं? ऑप्शन चौथं
येईल. आणि एक दुसरी ट्रिक आहे परत, काय आहे, सर्व गो कुड प्रजा. स म्हणजे संघ, व म्हणजे वर्ग, गो म्हणजे गण, कुड म्हणजे फॅमिली, प्र म्हणजे प्रजाती, जा म्हणजे जाती, म्हणजे जीनस स्पीसीज, हे संघ. तर याच्या पद्धतीने तुम्ही मराठीची ट्रिक लावू शकता. परत एकदा सांगतो, स म्हणजे संघ, व म्हणजे वर्ग, गो म्हणजे गोकुळ, गो म्हणजे गण ऑर्डर, कुड म्हणजे फॅमिली, प्र म्हणजे प्रजाती, जा म्हणजे जाती. तर हे सुद्धा एक ट्रिक आहे. त्याचा आन्सर काय येईल मग, ऑरेंज हिरायकाय ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे पहिलं काय येईल, सी म्हणजे काय येईल, क्लास येईल. नंतर काय येईल, ऑर्डर येईल, म्हणजे सी ए. नंतर काय येईल, फॅमिली येईल, डी. आणि नंतर काय शेवटी सी येईल, म्हणजे चौथं ऑप्शन येईल का नाही. पहिलं काय येईल, पहिलं येईल CADB. नाही, पहिलं काय येईल, ब येईल. म्हणजे काय येईल, क्लास येईल. हे तिसरं ऑप्शन येईल, ब येईल. नंतर काय येईल, गण येईल, ऑर्डर येईल. नाही, एक मिनिट, काय येईल ऑप्शन, इथं ऑप्शन थर्ड येईल. बघा, पहिलं काय, ब म्हणजे काय, वर्ग, वर्ग म्हणजे क्लास आहे. नंतर काय येईल, ऑर्डर आहे. म्हणजे काय येईल, म्हणजे बी येईल. नंतर काय येईल, ए येईल. नंतर काय येईल, डी येईल. आणि नंतर काय, सी. तर हे काय, थर्ड ऑप्शन आहे. तर अशा तऱ्हेने आपण 12 क्वेश्चन हे डिस्कस केलेले आहे. आणि धन्यवाद.